काय करतेस ते? हो मीच. माझ्यासारखं आणि माझ्या इतकं प्रेम कोणी करणार आहे का दुसरं? नाही ना? आणि तुला पण हे पटलंय म्हणून तर तू इतकं सगळं बोललास. मंजू मामी, मंजू मामी, आई. काय ग? आत्ता तुका घरातून हाकलून दिलंय म्हणून काय सुस्कारा सोडत होतय, पण नाही, माझाच नशीब खोटा म्हणून तुझं तोंड बघूक लागता माका. काय गो, तुका काय कळत नाही काय? तुझ्यामुळे ना तुझी मावशी रस्त्यावर येली हा, पण तुका काय त्याचा ना हा? अजून तू त्यांच्या दोघांच्या उरावर ओझा बनून रवलेली आहेस. अगो तुझ्या जागी दुसरी कुणी असती ना तर लाजेन तोंड काळा केलं नसता, पण नाही, तू हयच मुद्दाम थांबलीयस. त्याच्याशिवाय तू माझ्या लेकाक तुझ्या जाळ्यात ओढणार कसा ना? जशी आऊस तशी लेक. लालिया प्लीज, तुम्ही मला काहीही बोला, पण माझ्या मॉम बद्दल काही वाईट बोलू नका. मला खरंच खूप त्रास होतो. हा काय वाईट वाटतं तुका? अगो मग अशा आवशीच्या पोटी जन्मच घ्यायचा नाही ना हा? तुझी आऊस तिच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्या घेऊन पळून गेली आणि आता तू माझ्या लेकाक पळवू बघतास. लालिताई, बास करा. आई. श्रीनू, काय झालं? मंजू मामी, तुझ्या भाचीला जरा आवर. ती तिच्या मर्यादा सोडून वागते. का? मी आले होते तेव्हा भर रस्त्यात सगळ्यांसमोर मी तुला मिठी मारली, तेव्हा तुला प्रॉब्लेम नव्हता. मग आता काय झालं? मूर्ख मुली, त्यावेळी आपल्यात फक्त मैत्री होती, निखळ मैत्री. आणि आता तुझ्या डोक्यात भलतच काहीतरी सुरू आहे ज्याला मला खतपाणी घालायचं नाहीये. बघ, मला तुझी फसवणूक करायची नाहीये. मी तुला खोटी आशा दाखवणार नाहीये. मी फक्त ओवीवर प्रेम करतो आणि आयुष्यभर तिच्यावरच प्रेम करत राहीन. यापुढे माझ्याशी वागताना जरा भान ठेव. तुम्ही ओवीवर केलेले सगळे आरोप ती मुकाट्याने सहन करता, म्हणून तुम्ही त्याला वाटेल तसा बोलशाल तर मी सहन करणार नाही. हा, माझे आरोप तुका इतके बोचतात ना? अगो मग हे का पाठवून दे ना परत परदेशात. नाही काय हा, ह्या इथून निघून गेला ना म्हणजे भांडणाचं काही कारणच उरणार नाही. काही जाणार नाही ओवी. ओवी आता त्या घरात राहत नाही. त्याने कुठं राहायचं ते आम्ही ठरवू. तू काळजी करू नकोस. आणि लालिताई, यापुढे ओवीशी असा वाईट साईड बोललेला माका चालणार नाही. ओवी लेख हा माझी. आपली. आता ती आमची मुलगी. हा चल बाळा.
बाळा, आमच्यामुळे तुला खूप काही ऐकावं लागलंय. लालीच्या वतीने मी तुझी माफी मागतो. नाही दादा, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. हे बघा, लाली आत्या कितीही काही बोलल्या ना तरी मी त्यांचं बोलणं मनाला लावून नाही घेत. किती झालं तरी मोठ्या आहेत त्या, श्रीनिवासच्या आई आहेत. मला फक्त त्या मॉम बद्दल ज्या हेट्रेडने बोलतात ते ऐकून वाईट वाटतं. बाळा, तू तुझ्या आईला चांगलं ओळखतेस. ती कशी होती तुला चांगलं माहिती आहे. मग कोण काय बोलतं या गोष्टीचा आपण कधी विचारच करायचा नाही. कसं आहे ना उभी, माणूस जसा चष्मा घालतो त्याला समोरच्या सगळ्या गोष्टी तशाच दिसतात. आता खोटं कशाला बोलू, पण म्हणजे खरं तर उमाला हे सगळं माहिती आहे. पण सुरुवातीच्या काळात मी पण तुझ्या आईचं खूप रागराग करत होतो. पण तुझ्या बरोबर राहिल्यानंतर मला समजलं त्या आमच्याबद्दल किती आदर करायच्या, आमच्यावर किती प्रेम होतं त्यांचं, तुझ्यावर किती चांगले संस्कार केलेत त्याने मला आज समजलं बाळा. तसंच एक दिवस लालीला पण कळेल.